ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या. स्वागत आहे सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलवर. आज मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील 8व्या अध्यायाचे कथन करणार आहे. या अध्यायाचे नित्य श्रवण केल्याने दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, चिंता व्यथा दूर होतील. सुरुवात करूया. अध्याय 8. सूर्याबरोबर युद्ध आणि पाशुपताला रामदर्शन. श्री गणेशाय नमहा. उत्तरेकडील देशात भ्रमण करत मच्छिंद्रनाथ द्वारकेस गेले. तेथे गोमती नदीत स्नान करून त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते अयोध्येस आले आणि शरयू नदीत स्नान करून श्रीरामांच्या दर्शनास गेले. त्यावेळी तेथे पाशुपत नावाचा सूर्यवंशी राजा राज्य करत होता. नाथजी जेव्हा दर्शनासाठी गेले तेव्हा योगायोगाने राजाही पूजेसाठी तेथे आला. त्याच्याबरोबर त्यांचा सर्व लवाजमा व सैन्यही होते. त्यामुळे देवालयात व त्यांच्या परिसरात खूपच गर्दी झाली होती. त्या गर्दीतून वाट काढत ते देवद्वारी आले, पण तेथील द्वारपालांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. म्हणाले, अहो कानफाटे महाराज, उतावेळपणे कुठे चालले आहात? चला मागे हटा. राजेसाहेब देवळात पूजा करत आहेत. त्यावेळी ते दरडावून थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांना मागेही ढकलले. त्यामुळे त्यांना राग आला, पण त्यांनी तो आवरला. सेवक राजाज्ञेप्रमाणे वागत असल्यामुळे त्यांना शिक्षा करणे योग्य नाही, म्हणून आपण राजालाच शिक्षा करू, म्हणजे त्यांचे सेवकही वठणीवर येतील, असा विचार करून ते गर्दीतच थांबले आणि देवालयात राजा राजमूर्तीसमोर साष्टांग नमस्कार घालत असताना स्पर्शास्त्राने भरलेली अभिमंत्रित विभूती त्यांच्या दिशेने सोडली. तिच्या प्रभावाने पाशुपत राजा साष्टांग दंडवत घातलेल्या स्थितीतच जमिनीला खिळून राहिला. काही केल्या त्याला उठताच येईना. त्याने मंत्राला हाक मारून त्याची मदत घेतली, तरीही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे तो बुचकाळ्यात पडला व लोकही पाहत राहिले. काय करावे कोणाला काहीच कळेना. सर्वत्र एकच गोंधळ उडाला. पण तो मंत्री अत्यंत हुशार होता. नगरात आलेल्या एखाद्या साधूला व सिद्धयोग्याला राजसेवकांनी त्रास दिल्यामुळे त्याने रागावून राजाला दंड केला असावा, किंवा राजाकडून कोणा हरिभक्ताचा छळ झाल्यामुळे भक्तवत्सल रामप्रभूंनी त्यांची अशी पंचायत केली असावी, असा विचार करून तो देवद्वारी आला आणि लोकांना राजावर गुजरलेला प्रसंग सांगून नगरात कोणा साधूला वा जतीला काही त्रास झाला की काय याची चौकशी चालवली. तपासाअंती देवद्वारीच गडबड झाल्याचे कळले. तेव्हा राजाच्या हितासाठी त्याने मोठ्या चातुर्याने नाथांना शोधून काढले व अनन्य भावाने त्यांचे पाय धरून, आपल्या बाबतीत आमच्या सेवकांकडून अजाणता जो काही अपराध घडला असेल त्याला मोठ्या मनाने क्षमा करून आम्हाला या संकटातून सोडवा, अशी काकुळतेने विनंती केली. तेव्हा त्यांनी क्रोध आवरला आणि विभक्त मंत्रांचा जप करून त्याला सोडवले. मग त्या मंत्र्याने त्यांचा हात धरून त्यांना आदराने राजाकडे नेले व त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. तो मच्छिंद्रनाथांची ख्याती ऐकून होता आणि आज त्यांना सन्मुख पाहून त्याने भक्तिभावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्यानंतर नाथांनी श्रीराम प्रभूंचे दर्शन घेतले व पाशुपताच्या विनंतीचा मान ठेवून त्यांच्या प्रासादात गेले. त्याने त्यांची पूजा करून काही दिवस तरी येथे राहा असा आग्रह केला. तेथील वास्तव्यात त्या राजाने त्यांची निरंतर सेवा केली. त्या सेवा भक्तीने प्रसन्न झालेल्या नाथजींनी त्याला, तुझे काही इच्छा असल्यास मला सांग, ती मी जरूर पूर्ण करीन, असे सांगितले. तेव्हा तो म्हणाला, नाथजी, ज्या श्रीरामामुळे हा सूर्यवंश विख्यात झाला त्या प्रभूंचे दर्शन व्हावे अशी माझी उत्कट इच्छा आहे. तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजेन.
ते ऐकून त्यांना मोठे कौतुक वाटले. चल, मी तुझी इच्छा आताच पूर्ण करतो, असे म्हणून त्यांनी त्याला प्रासादाबाहेरील पटांगणात नेले. तेथे धूम्रास्त्र मंत्राने भरलेली विभूती सूर्याच्या दिशेने भिरकावली व त्यामुळे दशादिशांना धूर पसरला. त्या धुराने सूर्यसारथी अरुण कासावीस झाला. तेव्हा आपल्याच वंशातील राजाची हौस पुरवण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी तो प्रयोग केलेला आहे हे सूर्याने ओळखले आणि वायू अस्त्राच्या सहाय्याने तो धूर घालवून वातावरण पूर्ववत केले. पण त्यामुळे पृथ्वीवर जो वातप्रलय उठला तो थांबवण्यासाठी नाथांनी पर्वतास्त्राची योजना केली. त्यामुळे विशालकाय पर्वत उत्पन्न होऊन सूर्यरथाचा मार्ग अडला. सूर्याने वज्रास्त्राने त्यांच्या ठिकऱ्या उडवल्या. तेव्हा नाथजींनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून सूर्यरथाचे घोडे व सारथी यांना भ्रमिष्ट केले. त्यामुळे ते भलतीकडे जाऊ लागले. तो प्रकार लक्षात येताच सूर्याने ज्ञानास्त्र सोडून ब्रह्मास्त्राचे निवारण केले. ते निष्प्रभ झालेले पाहून त्या बलसंपन्न जतींनी वाताकर्षण मंत्र जपून विभूती फेकली. त्यामुळे सर्वत्र वायू निरोध होऊन सूर्य, त्याचा सारथी व रथाचे अश्व यांचा श्वासोच्छवास बंद पडला आणि वायुचक्राचा आधार तुटल्याने तो आपल्या रथासह पृथ्वीवर आदळून बेशुद्ध पडला. त्यावेळी त्यांच्या प्रखर तेजाने भूमीवर आगीचे महाप्रचंड लोळ उठले. त्यावर उदकास्त्राची योजना करून नाथांनी तो दाह शांत केला. सूर्याची अवस्था पाहून स्वर्गातील देव घाबरले. ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासह पृथ्वीवर आले. सप्तलोक व सप्त पाताळांचे स्वामीही धावले. भगवान विष्णू त्वरेने मच्छिंद्रनाथांपाशी गेले आणि त्यांना प्रेमाने जवळ घेऊन सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, श्रीहरी हा पाशुपत राजा सूर्यवंशातील आहे. तो प्रेमळ आहे, तसा भाविकही आहे आणि असे असूनही हा सूर्य त्याची काळजी घेत नाही व त्याची साधी इच्छाही पूर्ण करत नाही. वाडवडिलांना असे वागणे शोभते काय? अशा प्रकारे तो आपले कर्तव्य चुकला, म्हणून त्याला समज देण्यासाठी मला असे करणे भाग पडले. तेव्हा त्यांनी विचारले, मग तुमची काय इच्छा आहे? ते म्हणाले, प्रभू, या सूर्याने पाशुपत राजाला नेहमी सहाय्य करावे, त्यांच्या वंशजांची काळजी घ्यावी आणि माझ्या साबरी विद्येवरील कवित्वाला अनुकूल राहून मंत्रपाठकास सिद्धी द्यावी. हे प्रभू, पाशुपताची माझ्यावरील भक्ती पाहून मी तुझी रामदर्शनाची इच्छा पूर्ण करीन असे मी वचन दिले. म्हणून या माझ्या भक्ताला तुम्ही त्याच्या प्रिय दैवताचे दर्शन घडवा. नाथांचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, मच्छिंद्र, तुमचे कार्य सफल होईल आणि तुमच्या कार्यात कोणीही आळस करणार नाही असे नाग अश्वत्थाजवळ आणि वीरभद्र युद्ध प्रसंगी आम्ही मान्य केलेले आहे व तुम्हाला तसे वरदानही दिलेले आहे. त्यामुळे तुमच्या सत्कार्याला सहाय्य करण्यास हा सूर्यही नाही म्हणणार नाही, पण आधी याला सावध करा. नाथ म्हणाले, देवा, आपले म्हणणे मला मान्य आहे, पण या पाशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. तेव्हा श्री विष्णूंनी आपली अवतार लीला दाखवली आणि दुसऱ्याच क्षणी हातात धनुष्यबाण घेतलेले प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह तिथे प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने भगवान शंकर आनंदाने तल्लीन झाले. पाशुपताच्या सुखाला उधाण आले. त्याने रामचरणांना दृढ मिठी मारली. प्रभूंनी त्याला पोटाशी धरले. नाथांनीही त्यांना वंदन केले. तेव्हा त्यांनी त्यांना उठवून दृढ आलिंगन दिले. त्या प्रसंगी नाथजी म्हणाले, प्रभू, सर्व नामांमध्ये तुमचे नामच सर्वश्रेष्ठ आहे आणि तुमचे महात्म्य सांगणारे सर्व ग्रंथही वंदनीय आहेत. त्या ग्रंथाप्रमाणे माझ्या शाबरी विद्येच्या ग्रंथालाही तुमचा आशीर्वाद द्या आणि त्यामध्ये तुमच्या नामाचा मंत्रोच्चार येईल त्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी तुम्ही सहाय्य कराल असे वचनही द्या.
माझे एवढे कौतुक पुरवा. पण तुम्हाला तसे करायचे नसेल तर तसे स्पष्ट सांगा आणि कोदंड सज्ज करून माझ्याशी युद्धाला तयार व्हा. त्यासमयी मच्छिंद्रनाथांची लोकोपकाराची तळमळ आणि भक्ती आवेश पाहून श्रीरामांना मोठे कौतुक वाटले. ते कवी नारायण असल्यामुळे त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून ते मधुर वाणीने म्हणाले, नाथजी, तिन्ही देवांची एकत्रित शक्ती म्हणजेच दत्तात्रेय महाप्रभू, त्यांची तुमच्यावर पूर्ण कृपा असताना तुमचा शब्द मी कसा मोडीन. अर्थात तुमच्या मंत्रांमध्ये माझे स्मरण होताच मी तत्काळ सहाय्य करीन, तुमच्या मंत्रांच्या अधीन राहीन आणि 52 वीरांपेक्षा जास्त सामर्थ्य देईन. तुम्ही आणि मी दोघेही विष्णूंचे अवतार, म्हणजेच आपण दोघे एकच आहोत. आता माझ्या वंशजाला माझे दर्शन घडवून तुम्ही धन्य केलेत, तसे सृष्टीचा प्राण असलेल्या या सूर्यालाही सावध करा. प्रभुवचनांनी नाथ संतुष्ट झाले. त्यांनी वाताकर्षण मंत्र आवरून वातास्त्राचा प्रयोग करताच सर्वत्र वायूंचा संचार झाला. त्यामुळे सूर्य, त्यांचा सारथी व रथाचे अश्व सावध झाले. त्यांनी भोवताली दृष्टी फिरवली तेव्हा सर्व देव जमलेले पाहून त्यांची मती खुंटली. त्याने मला शुद्धीवर आणणारे वीर कोण आहेत असे विचारताच देवांनी नाथजींना त्यांच्या दर्शनास जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्या दाहकतेची झळ लागू नये म्हणून त्यांनी चंद्रास्त्राचा जप करून थंडावा निर्माण केला आणि जलदास्त्राच्या साह्याने अंगावर सतत थंड पाणी पडत राहील अशी योजना करून त्यांचे दर्शन घेतले. तेव्हा भगवान विष्णूंनी सूर्याला त्यांच्या विषयीची सर्व माहिती सांगितली. ती ऐकून त्याने प्रशंसोद्गार काढले आणि त्यांचे मनपूर्वक कौतुक करून तुमच्या शाबरी विद्येला मी सहाय्य करीन आणि मंत्रप्रयोगात जेथे माझे स्मरण होईल तेथे उपस्थित राहून कार्यसिद्धी करीन असे वचन दिले. त्यानंतर नाथ आणि विष्णू दोघांनीही सूर्याला पाशुपताची वंशमालिका सांगून त्यालाही सूर्याच्या चरणावर घातले. त्याने त्यालाही अनेक आशीर्वाद दिले. त्यानंतर सूर्यनारायणांसह समस्त देव आपापल्या विमानात बसून स्वस्थानी गेले. पाशुपतही कृतार्थ होऊन प्रासादात परतला व श्रीराम प्रभूंचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाले. अध्याय 8 समाप्त. ओम नमो आदेश.